तर इथले एक बाबाजीने आपल्याला आग्रह केल्यामुळे आपण 12 वाजेपर्यंत थांबलेलो होतो इथे. हा आहे राधाकृष्ण आश्रम संचालित, नाशिकचे बाबा संचालक आहेत त्याचे. आणि गाडीवरती भरपूर पराक्रमवासी होते, त्यांना पण भोजन प्रसादीचा आस्वाद घेतला आहे. आता ते पुढे मार्गस्थ झालेले आहेत आणि मी पण होत आहे. हा आहे राधाकृष्ण आश्रम नरमध्ये हर. आजचा व्हिडिओ थोडा लेट काढतोय कारण की सकाळपासनं मोबाईल चार्जिंग नव्हता होत, कारण कनेक्टेड गेलेलं आहे. कनेक्टेड टाकणारच आहे आता आज संध्याकाळपर्यंत. नरमध्ये हर, नरमध्ये हर. रामकृष्ण. आणि तर तब्बल 15 दिवसानंतर आपले टिमकर महाराज भेटलेले आहेत. 15 दिवसाच्या अंतरावर 15 दिवस अंतर पडलं होतं. मी त्यांच्या पुढे होतो पण ते मागं होते. तर आज योगायोग असा एका ठिकाणी आमुष्यासाठी थांबल्यामुळे आमचा योगायोग आलेला आहे. आम्ही दोघं आज एकत्र चाललेलो आहोत. नरमध्ये हर, नर्मदे हर. तर मेंदी खेळाच्या पुढे आल्यानंतर मला असं घनदाट जंगल लागलेलं आहे बघा. आणि इथून तारण्य गाव आहे 4 किलोमीटर. तर एकच सांगायचं आहे की मागच्या वेळेस व्हिडिओ काढू शकलो नव्हतो या जंगलाचं, कारण की आपल्याला इथे या जंगलात अर्ध्यावरती गेल्यानंतर पाऊस लागला होता, त्यामुळं व्हिडिओ काढला नाही. नरमध्ये हर, नरमध्ये हर. कृष्णारी. तर आम्ही त्या पुलावरून न येता पाण्यातून मार्ग काढत काढत परिक्रमावासी बघा चाललेले आहेत पुढे. नरमध्ये हर बघा, पाण्यातून मार्ग काढत काढत पुढे गेलेले आहेत. आता मी पण त्यांच्या मागे चाललोय. मी अर्ध्यावरती थांबलोय आणि माझ्या मागे अजून 2-3 जण येत आहेत. नरमध्ये हर. ते बघा पुलावरून काही चाललेत. पुलावरून न जाता इकडनं सोपं पडतं, 1 किलोमीटरचा अंतर वाचतं. नरमध्ये हर. ते बघा चालले आता रांगेत. निघतोय मी पुढे. नरमध्ये हर. कृष्ण हरी. तर आपण या पिंपरी गावात न थांबता पुढे प्रस्थान करत आहोत सीतावन जंगलाकडे. आता हे सीतावन जंगल आहे, म्हणजे एवढं पण नाही आहे, थोडंच आहे. बघू मग आज कुठपर्यंत चालवते ते. नरमध्ये हर, नरमध्ये हर. रतनपूरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोच आज. जरी समजा पूर्ण पुढे गेलो नाही तरी अलीकडं आपण गृहस्थ सेवा घेऊ कुठे पण. नरमध्ये हर. आता वाजलेले 4:30. बघूया 6 वाजेपर्यंत चालायचं. जिथोर जाणं म्हणजे तिथोर. नरमध्ये हर, नरमध्ये हर. कृष्णारी. आता लागलेलं आहे सीतावन जंगल थोडंसं. तर या जंगलातून आपल्याला थोडं पुढे गेल्यानंतर बघूया विश्राम कुठे करायचा आहे तो, कारण आता 5 वाजत आलेले आहेत. अंदाजे माझं जाणं होणार नाही आहे. 8 किलोमीटर जायचं आहे नरमध्ये हर, कारण 8 किलोमीटरमध्ये 2 ठिकाणी चढ उतार आहेत. नरमध्ये हर, नरमध्ये हर, नरमध्ये हर. आजचा ब्लॉग थोडा छोटाच होणार आहे, मोठा पण नाही होणार. आजचा ब्लॉग आजच टाकावं लागणार आहे, कारण एअरटेलला रेंज नाही आहे आणि जिओला आहे. तर जिओमध्ये पण बॅलन्स आता कमीच राहिलेला आहे. कोणाला तरी रिचार्ज मारायचं सांगावं लागेल. नरमध्ये हर, नरमध्ये हर, नरमध्ये हर. आता जंगलातून जातोय मी. इथे वरती लवकुश जन्मस्थळ आहे ते दाखवतो आणि पुढे प्रस्थान करतो. नरमध्ये हर. तर आता पुढे चढ लागलेला बघा आपल्याला. चढाने वरती चाललोय मी. हा चढ संपल्यानंतर लवकुश जन्मस्थळ ठिकाण आहे ते दाखवतो. नरमध्ये हर. तर मी आलो आहे लवकुश जन्मस्थळ सीतावन जंगल येथे. येथील मंदिर दाखवतो. हे हनुमानजींचं मंदिर आहे ते.
इथे मंदिर आहे अशा प्रकारचं. लवकुशांची मूर्ती आहे. नाही तर आपण आता मूर्त्यांचं दर्शन दिलेलं आहे आणि ह्याच्याच माग रेवा कुंड आहे खाली. आपण काय खाली जाणार नाही, इथनच दाखवायचा प्रयत्न करतो. सीतामायाला भेटण्यासाठी रेवा माया इथं आलेली होती. इथे खालीच लय दूर नाही ते. ते खाली लय दूर नाही, ह्या इकडं आहे ते रेवाकुंड. पण आपण तिकडे जाऊ शकत नाही, नर्मदे हर आल्याची. त्यामुळे आपण आता पुढे मार्गस्थ होणार आहोत. रेवाकुंड तर दाखवलंय तुम्हाला थोडंसं. आता इथून पुढे बघूया कुठपर्यंत जाणं होतंय, कुठपर्यंत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर हे दोन बाबा लोक होते इथे थांबा म्हणून म्हणत होते, पण आपण पुढे जाणार आहोत. नर्मदे हर, आपल्या नशिबात जे लिहिलेलं असतं तेच होत असतं. नर्मदे हर. आता या मंदिरापासून आपण इकडे पुढे प्रस्थान करत आहोत. रामकृष्ण हरी. तर लवकुश जन्मस्थळापासून म्हणजे आता आपण पुढे प्रस्थान करत आहोत. थोडं अजून 6 पण वाजले नाहीत. हे बाकीचे परिक्रमा असे सकाळी 5ला 6ला निघतात आणि संध्याकाळी 5ला 4ला थांबून घेतात. त्यामुळे आश्रम पॅक होतात. नर्मदे हर. बघू पुढं माया कुठं थांबवते कुठं नाही ते. किंवा ते रतनपूरला जाणं 7 किलोमीटर आहे रतनपूर अजून इथून. नर्मदे हर, नर्मदे हर. दिवस अजून खूप आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.